नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शिंदोडी गावचा रस्ता झाला रद्द, शाळेतील मुलांची गाडी झाली पलटी, शाळेतील मुलांना करावी लागते कसरत। मुख्यमंत्री साहेब आम्हाला शाळेत जाऊ द्या, शाळेतील छोट्या मुलांची मागणी। संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिंदोडी गावात आज शाळेत जाणाऱ्या मुलांची बस पलटी झाली। त्यामुळे शिंदोडी गावातील नागरिक संतापले आहेत। सविस्तर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील शिंदोडी एक छोटे गाव आहे आणि या गावासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 3 किलोमीटरचा रस्ता मंजूर झाला होता। हा रस्ता खूप महत्त्वाचा होता कारण शाळेमध्ये मुले या रस्त्याने येत असतात। आता पावसाळा सुरू झाला आहे, पावसामुळे या रस्त्याची खूप बिकट परिस्थिती तयार झाली आहे। महत्त्वाचे म्हणजे आज सकाळी गावातील काही मुले मांडवे गावातील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या बसमध्ये जात होती। रस्ता खराब असल्यामुळे ती गाडीत अडकली व पलटी होणार होती, पण त्या ठिकाणी काही नागरिक असल्यामुळे ती गाडी पलटी झाली नाही। त्यावेळेस काही छोटाले शाळेतील मुले चिखलातून पायपीट करताना आपणास पाहायला मिळाली आहेत। हा रस्ता खूप महत्त्वाचा होता कारण हा जर रस्ता झाला तर शिंदोडी गावातील आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण येणार नाही। तुम्हाला काही या रस्त्याचे चित्र आम्ही राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाच्या समूहाच्या माध्यमातून दाखवणार आहोत। नक्की तुम्ही पहा हा रस्ता किती खराब झाला आहे। मुख्यमंत्री साहेब, हा रस्ता तुमच्या निधीतून मंजूर झाला होता, मग हा रद्द का झाला? शाळेतील मुलांची तरी दया येऊ द्या मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला सर्व समान आहे, तुमचा कोणताही पक्ष नसतो। तुम्ही शपथ घेतलेली असते, त्यामुळे सर्वधर्म समभावाची भावना असल्यामुळे हा निधी परत कसा गेला किंवा हा निधी रद्द कसा झाला हे सध्या गणित या साकूर पठार भागामध्ये चालू आहे। आज शाळेतील मुलांची बस पलटी होताना वाचली, जर काही मुलांना झाले असते तर याला जबाबदार कोण असते? कारण खूप वर्षापासून या रस्त्याची मागणी होती आणि तो रस्ता मंजूर झाला होता, मग हा रस्ता रद्द करण्यात आला असे प्रश्न सध्या निर्माण होत आहेत। या गावातील कोणत्या नागरिकांचा किंवा एखाद्या छोट्याशा शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही हा रस्ता करणार आहे का, असा प्रश्न या शिंदोडी गावातून मुख्यमंत्री साहेब आपणास उपस्थित होत आहे। हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 मधून मंजूर झालेला आहे, त्यामुळे हा रस्ता रद्द करता येतो का नाही हे नक्की माहीत नाही, पण तुम्ही सध्या मुख्यमंत्री आहात, त्यामुळे तुम्ही नक्की हा रस्ता परत मंजूर करून या गावाला न्याय द्याल अशी मागणी नागरिक या ठिकाणी करत आहेत। तसेच संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील शिंदोडी गावासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून 4,16,00,000 रुपयांचा 3 किलोमीटर शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता मंजूर झाला होता। हा रस्ता 4 ऑक्टोबर 2024 रोजी मंजूर झाला। आता 1 वर्ष झाले होते, त्याची वर्क ऑर्डर सुद्धा अजून निघालेली नव्हती, कारण त्यावेळेस आमदार बाळासाहेब थोरात होते, त्यामुळे हे काम त्यांच्या काळामध्ये केले असे होईल म्हणून हा रस्ता रद्द करण्यात आला आहे, असे या शिंदोडी गावातील नागरिकांचे म्हणणे आहे। साकूर पठार भागातील सर्वच गावातील मंजूर झालेले रस्ते रद्द करण्यात आले आहेत, कारण 40 कोटी रुपयांचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते कामे मंजूर झाली होती, परंतु ती सर्वच रद्द करण्यात आली आहेत। हे असले कसले गलिच्छ प्रकारचे राजकारण आहे आणि या गावांनी काय केले होते असे की या गावातीलच रस्ते रद्द करण्यात आले? तुमचे राजकारण तुम्ही प्रतिस्पर्धी करा, पण विकास कामे का रद्द केली, असा सवाल सध्या साकूर पठार भागातून नागरिकांना विचारला जात आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की रस्ते रद्द केले आहे तर इथून पुढे कोणत्याही आमदाराला, कोणत्याही पुढाऱ्याला आम्ही मतदान करणार नाही। आमच्या भागातील अगोदर रस्ते नीट करा, तरच आम्ही इथून पुढे मतदान करू, असे नागरिकांनी सांगितले आहे। तर बघूया शिंदोडी गाव आणि शिंदोडी गावचा रस्ता होतो की नाही। मुख्यमंत्री साहेबांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह हा संपूर्ण रस्ता खराब कसा झाला हे दाखवणार आहे, संपूर्ण चित्रीकरण केले आहे। मुख्यमंत्री साहेब, आपण नक्की पहा आणि या शिंदोडी गावचा रद्द केलेला रस्ता परत मंजूर करा। हे बघा, शिंदोडी गावामध्ये या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलांची बस आहे ना, हा रस्ता खराब असल्यामुळे ना बंद पडली आहे आणि अशा अनेक अडचणी असतात। हा रस्ता आहे ना खूप म्हणजे अवघड रस्ता झाला आहे आणि या शिंदोडी गावातील म्हणजे कसरत करावं लागते नागरिकांना आणि 4,16,00,000चा रस्ता मंजूर झाला होता हा रस्ता, आणि हा रस्ता मंजूर असून सुद्धा हा रस्ता हा रद्द कॅन्सल केला आहे रस्ता। आणि हा रस्ता कॅन्सल का झाला
याचे कारण अजून मुख्यमंत्री साहेब आता काय करतील काय नाही. आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 मधून हा 4,16,00,000चा रस्ता मंजूर झाला होता आणि हा नक्की रस्ता होईल का याकडेच सध्या प्रतीक्षा लागली आहे शिंदोडी गावाची. आणि अशा जर बस जर खराब होत असेल, शाळेतील मुलांचे नुकसान होत असेल, शाळेतील मुलांना कसरत करावी लागत असेल तर नक्की शासन नक्की काय करत आहे आणि याचा नक्की विचार झाला पाहिजे. आता हे शिंदोडी गाव संगमनेर, पारनेर, राऊरी तालुक्याच्या बाँड्रीवर गाव असल्यामुळे याच्याकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं आणि प्रत्येक प्रतिनिधी ना या ठिकाणी येतो आणि ना फक्त आहे ना आश्वासन देऊन जातो. आणि हे शिंदोडी गाव असंच आपल्याला पाहायला मिळतं की अनेक वर्ष झाले, 40 वर्ष झाले, जसा 40-50 वर्ष झाले असेल आतापर्यंत ह्या शाळेतील मुलांना जायसाठी पायपीट करावं लागते. आणि आपण पाहू शकता की किती खड्डे आहेत आणि या खड्ड्यामध्ये ही गाडी शाळेची बससुद्धा या ठिकाणी येत नाही आणि पावसाळ्यामध्ये खूप हाल होत असतात. आणि चांगला हा रस्ता मंजूर झाला असताना सुद्धा हा रस्ता कॅन्सल करण्यात आला आहे. काय नक्की कारण काय होतं? राजकारण करावं पण कोणतं करावं असं गलिच्छ प्रकारचं राजकारण करू नये. आणि त्यामुळे माझी पण शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा शिंदोडी गावचा 4,16,00,000चा जो रस्ता मंजूर झाला होता 3 किलोमीटरचा, हा जर रस्ता जर झाला तर या शिंदोडी गावातील प्रत्येक नागरिक एक गुंठा मंत्री नक्कीच होईल आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा ही अशी शासनाकडे विनंती करतो. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.